पुण्यातील कोंढवा परिसरात गणेश काळे याची भर चौकात निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे। शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। गणेश काळे रिक्षातून जात असताना त्याच्यावर 4 राऊंड फायर करण्यात आले। त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले आणि काही क्षणात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। मात्र या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 4 आरोपींना अटक केली आहे। यानंतर आता गणेश काळे हत्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला। प्राथमिक तपासानुसार मृत गणेश काळे हा कोमकर गँगशी संबंधित समीर काळेचा भाऊ आहे। सध्या समीर काळे वनराज अंदेकर खून प्रकरणात तुरुंगात आहे। वनराज अंदेकर याला मारण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे। सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज अंदेकर याची गोळ्या झाडून कोयत्याने वार करत हत्या केली होती। वनराज याच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे याने मध्य प्रदेशातून आणल्याचं पोलीस तपासात पुढे आलं होतं। त्यामुळे हा हल्ला सूड भावनेतूनच घडून आणला अशी शक्यता व्यक्त केली जाते।